अमरावती जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्याशी संबंधित विविध मुद्द्यांची माहिती देण्यात आली। शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी संबंधित कंपनीच्या काही प्रतिनिधींमार्फत तक्रारी मागे घेण्याबाबत शेतकऱ्यांशी संपर्क साधला जात असल्याचा दावा केला। या संदर्भात संघटनेने प्रशासनाकडे योग्य चौकशी करून आवश्यक कारवाईची मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यात सोयाबीन उगवण न झाल्याबाबत 700हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले। तसेच संबंधित कंपनीने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सहकार्य व मदत करावी असेही त्यांनी सांगितले। बॅग घेऊन समाजाने एक शेतकऱ्यांना नुकसान खूप झालेलं आहे। एक बॅग हे काही दिलं आमची मागणी जेव्हा संध्याकाळी 10 वाजता मी आहे तेव्हा हे काळ आणि सर असा 3-4 गाव बाधित आहे, प्रचंड नुकसान झालं आहे धरणाच्या पाण्यामध्ये। 1 वर्षाची मुदत दिलेली आहे आपण त्यांना, एक 3 वर्षी झाली त्याची एक बैठक पटेकर मुंबईला लावून ते कुपनच्या अशा प्रकारच्या कुपनच्या पावत्या कृषी विभाग प्रेशर आणत नाही फार्मर कृषी विभाग एक बॅग घ्या तक्रारी मागं द्या। कृषी विभाग तालुक्याचे नाव पातळीवर आता स्पेसिफिक कृषी सहाय्यक जे लोक आहे ते कंपनीचे लोकांना कोणता जिल्हा बुलढाणा मोर्शी तालुका मोर्शी तालुका अमरावती जिल्हा कृषी अधिकारी तालुक्याला काय करतात 1 मिनिट थांबा तालुका कृषी यांची तक्रार आली होती। मी डेप्युटी डायरेक्टरला म्हणजे बॅग घेऊन तक्रार मागं घ्या। काय झालं या चौकशी केली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे याच्यावर, आणि हे सर्व ठरलं कॅबिनेटमध्ये। सर्व या लोक गुन्हे दाखल करणे, यांना जेलमध्ये टाकणे, कडक कारवाई करणे, MP वरनं जे बोगस बियाणे त्याच्यावर कारवाई करणे, हे जे कृषी अधिकारी समजा प्रेशर असतील त्या कृषी अधिकाऱ्याला आरोपी केला पाहिजे। तक्रार मागं घ्या म्हणजे कृषी अधिकारी त्या जर एखाद्या शेतकऱ्याला धमकावलं असेल कृषी अधिकाऱ्यांनी, आणि कृषी अधिकाऱ्यांनी जर याच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली आपल्याला की मला या कृषी अधिकाऱ्यांनी धमकावलं, तर त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे, त्याला सह आरोपी केला पाहिजे त्यासोबत। तुम्ही घ्या बरं, तुम्ही एक काम करा, एक तरी शेतकरी दाखवा मला ज्यांना कृषी अधिकाऱ्यांनी धमकावलं आहे, त्याच्या बयान तुमच्या एकत्र द्या, डायरेक्ट बयान द्या, त्यांना सह आरोपी करायला लावून द्या। कृषी सहाय्यक जे लोक आहेत गाव पातळीवर काम करणारे बिलकुल आणि कृषी कंपनीचे काही अधिकारी, एखाद्या शेतकऱ्याचं पत्र पाहिजे मला की मला धमकावलं आहे, बस फक्त माझ्याकडे मोठा पुरावा होऊन जातो। गावात हवेत आपण म्हटलं यानं धमकावलं, त्यानं धमकावल्यापेक्षा एखादा अर्ज द्यायला लावा। शेतकऱ्याची स्पेसिफिक तक्रार आहे आणि सर शेतकऱ्यांच्या तक्रारी आज पालकमंत्री साहेबांना भेटायला आलो आहे। माझं म्हणणं एकच आहे की बूस्टर कंपनीचं जे बियाणं आहे हे मार्च महिन्यातच आम्हाला बूस्टर कंपनीने इथे प्रतिनिधी पाठवून आम्हाला बुक करायला लावलं होतं। त्यानुसार आम्ही 2 ते 3 मार्चलाच बियाणं मिळणार नाही या आशेनं बूस्टर कंपनीचं बियाणं आम्ही बुक केलेलं होतं, आणि ज्यावेळेस आम्हाला लागवड करायची वेळ आली त्यावेळेस आम्हाला ते बियाणं घेतलं आणि शेतामध्ये पेरलं असता आमच्या शेतामध्ये त्याचं काहीच उगवण शक्ती झालेली नाही आहे। काहीच नाही, आम्हाला एवढंच म्हणत आहे ते बॅग घ्या आणि तक्रार मागे घ्या। पालकमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? सरांनी गुन्हे दाखल करायचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, कारवाई करायची सूचना केली। कारवाई नाही केली तर शेतकरी संघटना याच्यानंतर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल।